तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं होतं की मी वरळीवरून दादरपर्यंतचा बाय रोडचा मी प्रवास तुम्हाला घडवला होता। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्याजवळून आपण शिवाजी पार्क साईडनीच सेना भवनाला वळसा काढून आपण गेलो होतो जनता मार्केटमध्ये। तर आजची जी व्हिडिओ असणार आहे ती आहे जनता मार्केटमधली, म्हणजे जनता मार्केट दादरमध्ये कुठे आहे त्याच्याबद्दल थोडीफार मी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, चॅनलवर नवीन आला असाल बघायला आता सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा, येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळावेत म्हणून बेल आयकॉन दाबा, तीही ऑलवर जाऊन। चला व्हिडिओ सुरू करूयात आणि थेट आपण जाऊयात जनता मार्केटमध्ये। जनता मार्केटमध्ये हे दादरमधलं सगळ्यात होलसेलचं मोठं मार्केट आहे, जिथे आपल्याला लेडीजच्या ड्रेस वगैरे, पंजाबी ड्रेस वगैरे याच्या अनेक व्हरायटीज बघायला मिळतात आणि क्वांटिटीमध्ये आपण घेतलं तर अतिशय स्वस्त दरात आपल्याला मिळून जातात। चला व्हिडिओ सुरू करूया। जनता मार्केट माझे केस आहेत का? अरे मस्त आहे, इथेच जाऊया आतमध्ये। वरती जाऊया का खाली? इथे खाली फेरी मारूया। तर मित्रांनो, जनता मार्केट हे दादर स्टेशनला जर का आपण येत असाल कल्याण डोंबिवली साईडनी वगैरे, तर दादर स्टेशनला जर का तुम्ही आलात तर जो आपला लोकल ब्रिज आहे तिकडून आपण ज्यावेळेस वेस्टला येतो फुल मार्केट जवळ किंवा कबूतरखान्याच्या तिथे, तर फुल मार्केटच्या तिथला जो वरतून जो ब्रिज जातो म्हणजे सेनापती बापट मार्गाचा, त्या सेनापती बापट मार्गाच्या बाजूनच आपल्याला माटुंगा साईडला यायचं चालत। म्हणजे आपण कधी जर का दादरमध्ये गेला असाल तर भाजीवाले वगैरे बसलेले असाल बघा तिकडे सेनापती बापट मार्गाच्या खालच्या साईडला, त्या ब्रिजच्या खाली वगैरे ते स्टॉल लावलेले असतात कपड्याचे वगैरे, तर तसेच त्या बाजूबाजूने तुम्हाला माटुंगा साईडला चालत यायचं आहे। हार्डली मला वाटतं काहीतरी 5-1 मिनिटाचं अंतरावरतीच हे आहे, जास्त नाही आहे, एक अर्धा किलोमीटर असेल, म्हणजे 5-10 मिनिटात माणूस सहजमध्ये चालत जाऊ शकतो। तर सेनापती बापट मार्गावरून जिथे तो ब्रिज संपतो तिकडे आल्याच्या नंतर बाजूलाच ही 4 माळ्याची जवळजवळ बिल्डिंग आहे, म्हणजे अख्खी बिल्डिंग त्यांनी मार्केटसाठी बनवले आणि इथे संपूर्ण हा जो मार्केट आहे तो होलसेल मार्केट आहे। आपल्याला जर का दुकानांसाठी वगैरे स्वतःचे माल वगैरे काय भरायचं असेल तर इथे घेऊ शकता। हे बघा इथे सगळ्या व्हरायटीज, म्हणजे इथे कपडाच नाही आहे तर इकडे कांदे, बटाटे वगैरे या गोष्टी सुद्धा अतिशय होलसेल भावात मिळतात, म्हणजे लसूण वगैरे। आतमध्ये लहान मुलांचे कपडे पण आहेत, तर बऱ्यापैकी क्वांटिटी म्हणजे वेगवेगळी व्हरायटी आहे, फॅशन आहे, म्हणजे फॅशनेबल कपडे वगैरे, आणि मोठ्यांचे सुद्धा ड्रेस वगैरे आहेत। जास्त करून मी इथे बघितलं की म्हणजे लेडीजसाठी खूप व्हरायटी आहेत, म्हणजे जसं की लेडीजचे पंजाबी ड्रेस वगैरे, बाकी तुम्हाला माहीतच असेल की ते 1 पीस वगैरे घालतात, त्या सगळं इथे बऱ्यापैकी बघायला मिळतं। लहान मुलांचे सुद्धा ड्रेस वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत। तर तुम्ही कधी दादरमध्ये आलात तर नक्की या ठिकाणी जनता मार्केटला तुम्ही भेट द्या। काय जीन्स वगैरे पण आहे तिथे। महंगा मिलता है, क्या करेगा, सभी में उससे ग्राहक रुकते हैं। क्या की दूसरी कंपनी का माल पंजाबी ड्रेस घ्यायचे पण त्यांना कुठले पंजाबी ड्रेस म्हणजे कसे असतात असे, म्हणजे ह्याच्यासाठी असतात ते। हा बघा कसा आहे, हां असंच घालून तिथला विचार आहे। हो सर, दादरमधलं सगळ्यात मोठं होलसेलचं मार्केट आहे जनता मार्केट, आणि लेडीजच्या व्हरायटी बघितल्या, लेडीजची ड्रेस वगैरे
तर मित्रांनो, येथील ड्रेसच्या जर का किमती वगैरे जर का तुम्ही बघायला गेलात तर अतिशय स्वस्त, म्हणजे जवळजवळ 30 ते 40% डिस्काउंट आपल्याला बघायला मिळतात इथे. म्हणजे जे बाहेर ड्रेस आपल्याला 1500 पर्यंत वगैरे मिळतात ते इथे 800-900 पर्यंत मिळून जातात. बाकी तुम्ही इथे थोडीफार बार्गेनिंग करू शकता, जास्त नाही पण थोडीफार, कारण हे होलसेलचं दुकान आहेत सगळी, त्यामुळं तुम्हाला क्वांटिटीमध्ये जर का घेतला तर बऱ्यापैकी चांगल्या रेट्समध्ये मिळून जातील ड्रेस वगैरे. जेंट्सच्या जीन्स पॅन्ट वगैरे पण आहे तिथे, आणि लहान मुलांचे ड्रेससुद्धा भरपूर इथे बघायला मिळतात. होलसेल तुम्ही कधी या इकडे दादरमध्ये आला तर जनता मार्केट कोणाला विचारा, स्टेशनच्या बाजूला आहे, दादर स्टेशनच्या सेनापती बापट मार्गावर. कोण आहे सगळ्यात मोठं दादरचं मार्केट? असा पाहिजे नॉर्मल ड्रेस. हेलो, पोरांचा आहे ड्रेस सगळे. वालेकुम सलाम. कहाँ भाई? हेलो, होलसेल हा पण मस्त रेट आहे. ड्रेस आहे सगळे. ये भाई से आके आप होलसेल में ले सकते हैं इधर दादर में, जनता मार्केट में. डिजिटल कैमरा उसमें ही दिखा ना, तो ये उसी में का है, और क्या अलग थोड़ी ना, वही कपड़ा है भाई. किसमें? वही कपड़ा है. ये वाइट कलर का, ये जो अभी है ना उसमें है कलर दिखा, वो वाइट वाला एक, वो पीस नीचे उतारना पड़ेगा. अच्छा वही है. दिखा दिखा वो भी. व्हाईट कलर घेऊ का नको रे? हा पण चांगला कलर आहे ना. हा रे तो, हा 1 2 3 हा पण ठीक है. ये भी एक निकल ग्रीन वाला है उसमें कलर तेरे पास? भाई का होलसेल दुकान है इधर दादर में, आप कभी भी आके लेके जा सकते हैं. ये कलर है क्या उसमें? हाँ, 4. ये कलर अभी लिया ना हम लोग, यही अच्छा है रे. ब्लैक है क्या ये? नहीं ना, नहीं वही अच्छा है रे कलर. दे दे, वही दे दे. वही भी सेम साइज है ना? हाँ, सेम साइज है. खाली वाइट वाला एक्सेल है, बाकी नेव्ही ब्लू है. तो एक घेतला ना अपन, ये कलर का लिया है ना वो. बस 4 हो गया ना पीस. 4 पीस लिया है अपन लोग. अभी मेरे को बता, ये रहेंगे अभी तक. चला, आपली खरेदी झाली आहे. बॅटरी उतरली आहे. आपण ड्रेस घेतले तिकडे 4 ड्रेस. काढ नको बरोबर. तर मी दाखवत नाही, ते घरी जाऊन ते बघाल. 4 ड्रेस घेऊन आलो. आता ते विचार मला कितीला घेतले. हाय रे, बाहेर घेतले असे तर खूप माप पडले असे, इथं बरेच जरा पडले. चला आता थेट आपण वरळीला जाऊयात.